तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीची आता चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे आणि अशात कोल्हापुरातील अनेक चौकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे पोस्टर झळकतात। तर नेमकं पोस्टर कशा संदर्भातले, या संदर्भातले अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। सध्या हे जे पोस्टर तुम्ही बघताय ते मुंबईसह राज्यभरात लावण्यात आलेत। कोल्हापुरातही असे बॅनर झळकलेत आणि त्यामुळे आता त्याची चर्चा रंगली आहे। तर या संदर्भातच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक जाहिरात सध्या राज्यामध्ये वादाचं कारण ठरत आहे। त्या जाहिरातीमुळे 2 दिवसांपूर्वी विविध वर्तमानपत्रात ही जाहिरात झळकली होती। मात्र आता हीच जाहिरात कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या चौकांमध्ये सुद्धा बॅनरच्या स्वरूपामध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही जाहिरात नेमकी कोणी दिली या संदर्भात या जाहिरातीवर मजकूर छापण्यात आलेला नाही किंवा नाव किंवा मोबाईल क्रमांकसुद्धा या ठिकाणी छापण्यात आलेला नाही। मात्र केवळ देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्याच प्रतिमा या जाहिरातीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या जाहिराती संदर्भात साधारण 50 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप केलेला आहे। तर राष्ट्रवादीचे नेते यांच्याकडून सुद्धा या पद्धतीचे आरोप करण्यात आलेले आहेत। रोहित पवार यांनी ही जाहिरात राज्य सरकारमधल्या एका मंत्र्याने दिल्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला आहे आणि या जाहिरातीमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।